जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अधिकाऱ्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील 182 गावांना मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नरच्या पूर्व भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे निळवंडेचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं बघायला मिळतंय. आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र त्यानंतर आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. या शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील आणि एक नाही तर अनेक गुन्हे या बळीराजासाठी अंगावर घेण्याची तयारी असल्याचा पावित्रा यावेळी भागवत आरोटे यांनी बोलून दाखवला. काल आपण बघितलं असेल की अचानक सरकारच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात जो समृद्धी महामार्ग रोखावा लागला, तो 182 गावांचा पाण्याचा प्रश्न होता. खरं बघितलं तर अधिकाऱ्यांनी आणि तेथील आमदार असतील, खासदार असतील, हे काम लोकप्रतिनिधींचं आहे की लोकप्रतिनिधींनी जाऊन सदर हा प्रश्न मांडला पाहिजे. आणि जे शेतकऱ्यांनी 153 वर्ष वाट बघितली, 182 गावाचा जो प्रश्न आहे हा त्यांनी सोडवायला पाहिजे होता. खरं तर जर असं भारतात एकच उदाहरण आहे की जे निळवंडे धरण जे 53 वर्ष रखडलं आणि त्याचं 53 वर्षांनी पाणी येऊन आज शेतकऱ्यांना कुठंतरी ते पाणी मिळायची आशा होती आणि त्यांच्या जवळून ते पाणी जेव्हा जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनात जी तीव्र अशी संतापाची लाट आली आणि त्या लाटेचा परिणाम होता कालचा समृद्धी महामार्ग रोखणं. आपण सर्व अधिकारी जे निळवंड्यातील संबंधित अधिकारी आहे, अधीक्षक आहे, यांना भेटून त्यांना निवेदन दिली होती की खाली जी 182 गाव आहे त्यापैकी आपण आता डाव्या कालव्याने 40 गावांना पाणी देऊ शकत नाही, बाकीचे निम्मे गावं उजव्या कालव्यावर आहे. आणि जी गावं आहेत, उदाहरणार्थ जी आमच्या 14 किलोमीटर एंडला जी चारी करून पाणी सोडलेलं आहे ते तळेगाव वरून चिंचोलीच्या नदीने देवकवट्यावरून सायाळे मलडोल आणि वारेगाव, पाथर, खुर्द आणि बादरपूर इथं पाणी गेलं असतं. परंतु सदर अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे म्हणेल, त्यांच्या चुकीमुळे सदर मलडोलीचे 2 बंधारे रिकामे राहिलेले आहे, सायाळेचा एकच बंधारा भरलेला आहे. खाली वारेगाव असेल, पात्रखुर्द असेल, बादरपूर असेल, ह्या गावांना पाणीच गेलेलं नाही. अधिकाऱ्यांनी या चुकीच्या नियोजनामुळे सरकार एवढ्याही सर्व शेतकऱ्यांचा जो संताप झाला त्याचा परिणाम काल रस्ता रोको झालेला आहे. जर अधिकाऱ्यांनी आता मीटिंग घेऊन सांगितलेले का आम्ही मीटिंग घेऊन पाणी सोडतो, आम्हाला तसं लेखी दिलेलं आहे, परंतु जर अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं नाही तर पुढला रस्ता रोको हा नक्कीच सर्व बायका मुलं घेऊन ठिय्या आंदोलन करू, सर्व जनावरं वगैरे सर्व घेऊन त्या समृद्धी महामार्गावर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज ऐकलं की आमच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल केले. ठीक आहे, असे शेतकऱ्यांसाठी आम्ही कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे हा एकच उद्देश आहे. इथं कुठलाही राजकारण करत नाहीये. ही समाज सेवा म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि यांना पाणी मिळालंच पाहिजे हा उद्देश आहे. आणि माझी एक आपल्या मार्फत सर्व
सरकारला विनंती आहे की आपण स्वतः बघावं. अधिकाऱ्यांनी चुकीचं रिपोर्टिंग करून पाणी बंद केलेलं आहे. ते पाणी त्वरित या गावांना सोडण्यात यावं, नाहीतर याचा उद्रेकाचा सर्व होणारा परिणाम आणि याच्या जर उद्या जीवितहानी झाली या रस्त्यावर, याला सरकार जबाबदार असेल, याला पाटबंधाऱ्याचे अधिकारी जबाबदार असेल. या प्रसंगी एवढं सांगतो. आणि अजून माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. आपण कितीही गुन्हे दाखल केले, आम्ही जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. अशा शेतकऱ्यांसाठी कितीही केसेस अंगावर घेऊ, पण त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरल्यानं या ठिकाणी वाहन कोंडी निर्माण झाली होती. यामुळे दंगा नियंत्रण पथक तैनात करून तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळवून देऊ असं आश्वासन देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुका लढवून विजय मिळवला. मात्र यानंतर त्यांना या 182 गावांचा विसर पडलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर एकीकडे आपल्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं कितपत योग्य असा प्रश्न देखील आता या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टनुसार ग्रॅच्युटी देण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं 8 महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. मात्र 8 महिने उलटून देखील शासन स्तरावर याबाबत अंमलबजावणी केली जात नाहीये. या निर्णयाची तातडीने ही अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. अंगणवाडी केंद्रातील बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी स्मार्टफोन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि हा दर्जा मिळेपर्यंत त्यांना 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावे. यांसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. गेल्या 4 डिसेंबरपासून राज्यासह नाशिकमधील अंगणवाडी कर्मचारी यांनी बेमुदत संपाचं हत्यार हाती घेतलंय. मात्र अद्यापही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला जात नाहीये. एकीकडे विविध मुद्द्यांचं राजकारण करत भाजपकडून आंदोलनं केली जातात, मात्र दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असो किंवा इतर प्रश्न याकडे मात्र सत्ताधाऱ्यांकडून लक्ष दिलं जात नसल्यानं राज्यातील शिंदे भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा.
काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या वतीनं छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये आयकर विभागाने साहू यांच्या घरातून जवळपास 350 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं नाशिकमध्ये बघायला मिळालं. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक फोटोला आणि पुतळ्याला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यानं परिसर दणाणून निघाला होता. हिरेन साहू यांच्याकडे आजच्या सकाळच्या बातम्यांपर्यंत 345 कोटी ही बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे. ते काँग्रेसचे 3 वेळेस खासदार होते. झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये, ज्या राज्याची अवस्था ही अतिशय बिकट आहे, त्या राज्यामध्ये एवढा पैसा येतो कुठून? आम्हाला असं वाटतं की हा पैसा ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाची रक्कम ते सांभाळत होते आणि खऱ्या अर्थाने ते पैशाचा महापूर त्यांच्याकडे जो सापडलेला आहे. तर मला वाटतं की ह्या भ्रष्ट काँग्रेसने लोकांच्या घशातला पैसा काढून स्वतःच्या खिशात घातलेला आहे आणि देशोघडीला लावलेला आहे. त्यांनी आतापर्यंत विकासाचे कोणतेही कामं न करता फक्त आपले खिसे भरणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे. ह्या 345 कोटी रुपये जेव्हा कॅश स्वरूपामध्ये एखाद्या खासदाराकडे सापडतात तर मला असं वाटतं की हे देशाचं दुर्दैव आहे आणि देशाला म्हणजे आपण म्हणतो की विकासाच्या खाईत न नेता, विकासासोबत न नेतात म्हणजे अगदी देशजोडीला लावण्याचं काम काँग्रेस हे करत आहे. मला वाटतं की काँग्रेस जेव्हा झारखंडमध्ये मला वाटतं की 2024च्या निवडणुकींसाठी हा पैसा त्यांनी जमा केला होता का, ही सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे. आणि जेव्हा जनतेचे प्रश्न न उचलता अशा प्रकारचा पैसा जेव्हा एखादा पक्ष गोळा करत असेल तर त्या पक्षावरती जनतेने कितपत विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत त्यांना निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. मोदींनी खऱ्या अर्थाने देश सफाई करणं किंवा देशाचं क्लिनिंग करणं ह्या लोकांना म्हणजे राज्यातनं 3 राज्यांच्या निवडणुकामध्ये दिसतं आहे की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये जेव्हा मोदी निवडून आले तर हे लोकांपर्यंत पोहोचलेल्या योजनांचं यश आहे. आणि हिरेन साहू यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी देखील केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. 70 वर्ष देश लुटला, काँग्रेसनं फक्त पैसा खाल्ला, अशा आशयाचं बॅनर देखील यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या हातात बघायला मिळालं. धीरज साहू याच्याकडे मिळून आलेल्या संपत्तीनंतर भाजप महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून यावेळी त्यांनी धीरज साहूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं. मात्र धीरज साहू प्रकरणी रस्त्यावर उतरलेली भाजप कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी म्हणून बळीराजा रस्त्यावर उतरलेला असताना कांदा प्रश्न अग्रस्थानी ठेवून रस्त्यावर उतरून कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देणार का, की विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्यातच धन्यता मानून पुन्हा एकदा सोयीचं राजकारण करत गप्प बसणार, हे बघणं आता मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्लाबोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, ये हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच या न त्या कारणाने मेटाकुटीला आलेले असतात. कांद्याला जरा कुठे चांगला भाव मिळाला की शासनाकडून निर्यात बंदीसारखं धोरण लागू केलं जातं आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या वाटेला मनस्ताप येतो. काही दिवसांपूर्वी शासनाने निर्यात बंदी लागू केली. ही बंदी तातडीने मागे घेण्यात यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी मोर्चा काढला होता. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथून सुरू झालेला हा मोर्चा दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये धडकला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांनी अशोक स्तंभावरच ठिय्या मांडला व पवारांच्या घरी जाऊ द्या अन्यथा त्यांना या ठिकाणी बोलवा असा आग्रह धरला. यामुळे पोलिसांना मोर्चेकऱ्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली. तर या कांदा उत्पादकांनी आपल्या व्यथा पोलिसांसमोरच मांडायला सुरुवात केल्यानं सर्वच जण भारावून गेले होते. सगळ्यांचं जर तसं धोरण असेल तर आपण जायचं कुठं हा प्रश्न आम्हाला तरी सांगा. 2 बुक आम्ही शिकलो साहेब, 1-2 मार्कावरून पोलीस नाही झालो, पण ते शिक्षण इतकं बोचतंय ना. पोलीस झालो असतो तर तुमच्यासारखा त्या ठिकाणी वरिष्ठाचा अधिकार घेऊन काठी घेऊन इथं माझा दिवस तरी कटावला असता. तिथं कटत नाही ना साहेब. डोळ्या देखत मरण कुटुंबाचं पाहवत नाही ना साहेब. हे मरण पत्करलेलं. मग 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा 2017चा त्या ठिकाणी अहवाल आहे ना. मग त्या 4 लाखाचा आकडा हो का तुमच्या गोळीनं मरू हे सांगा. तुम्ही जे सांगाल ते पत्करायला तयार आहे, तुम्ही जे सांगाल ते स्वीकारायला तयार आहे. पण आम्ही जगावं की मरावं हे सांगा. फक्त जगा म्हणत असाल तर जाऊ द्या, मरा म्हणत असाल तर पिस्तूल काढा आणि या छाताडात गोळी घाला. स्वीकारतो तुमचं मतदान. माझा आई बाप कोणीच येणार नाही तुमच्यावर, कारण त्यांना जगायचं पडलं. त्याला कुठं न्याय मागायचं माहिती आहे. त्यांना न्याय मागायचं माहीत असतं तर आमचे लोकप्रतिनिधी इथं या ठिकाणी वातानुकूलित नागरी सुविधांच्या एरियामध्ये येऊन त्या ठिकाणी सेटल झाले असते का? आमच्याकडं लाख रुपयाचं घर देता म्हणे सरकार, लाख रुपयाचं मदत करते घर बांधायला, आणि घ्यायला गेलं तर सिमेंटही स्वस्त नाही. ते आम्हाला 5 लाख रुपये ओतायला भाग पडतं सरकार. आम्ही 4 लाखाचं कर्ज करतो, तुमचे लाख घेतो, ते पुन्हा 4 लाखाचं कर्ज फेडायसाठी कांदे उपटायची वाट पाहतो. कांदे उपटायची वेळ येते, ते कर्ज भरायची वेळ येते आणि तुम्ही त्या ठिकाणी आमचे हत्यारं बंद करून टाकता. आमच्या खिशात येणारे पैसे तुम्ही हिसकावून घेतात, दरोडेखोरी करतात. मग सांगा, ते कर्ज खरं आमचं का सरकारचं? ते 4 लाख रुपयाचं कर्ज कुणाचं? मग ज्या वेळेस आम्ही कधी म्हणतो की तुम्ही आमचे त्यावेळेस बाजार पाडले म्हणून ते 4 लाख शिल्लकीत राहिले, त्यावेळेस तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी लेख लिहितात, शेतकऱ्याला माजवू नका, शेतकऱ्याला सारखी अनुदानं देऊ नका. मग शेतकऱ्याला नागवू नका असं का म्हणत नाही तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी? यावेळेस ज्यावेळेस त्याचे 40 रुपये कांदे त्या ठिकाणी विकायला जात असताना तुमची लेखणी का चालत नाही का शेतकऱ्याला नागवू नका असं म्हणायला? त्या नागवण्याच्या वेळेची परिस्थिती आणि मग आम्हाला माजवण्याच्या वेळेची परिस्थिती यामधलं अंतर वस्तुस्थितीनं सांगा, कोण तयार केलं? आम्हाला शिक्षण सुद्धा सावत्रपणाचं. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अशोक स्तंभावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यानं 4ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर वाहतूक ठप्प झाल्यानं ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली. दरम्यान यावेळी भारती पवार यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन भारती पवार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये संपर्क साधून दिल्यानंतर पियुष गोयल यांच्यासोबत याबाबत चर्चा करून पुन्हा एकदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी या संदर्भात मागणी करणार असल्याचं आश्वासन पवार यांनी दिल्याने हा मोर्चा मागे घेण्यात आला. मात्र लवकरात लवकर निर्यात बंदी मागे घेण्यात आली नाही तर येत्या काळात बिऱ्हाड आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आलाय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा.
आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील 182 गावांना मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नरच्या पूर्व भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे निळवंडेचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं बघायला मिळतंय. आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र त्यानंतर आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. या शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील आणि एक नाही तर अनेक गुन्हे या बळीराजासाठी अंगावर घेण्याची तयारी असल्याचा पावित्रा यावेळी भागवत आरोटे यांनी बोलून दाखवला. काल आपण बघितलं असेल की अचानक सरकारच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात जो समृद्धी महामार्ग रोखावा लागला, तो 182 गावांचा पाण्याचा प्रश्न होता. खरं बघितलं तर अधिकाऱ्यांनी आणि तेथील आमदार असतील, खासदार असतील, हे काम लोकप्रतिनिधींचं आहे की लोकप्रतिनिधींनी जाऊन सदर हा प्रश्न मांडला पाहिजे. आणि जे शेतकऱ्यांनी 153 वर्ष वाट बघितली, 182 गावाचा जो प्रश्न आहे हा त्यांनी सोडवायला पाहिजे होता. खरं तर जर असं भारतात एकच उदाहरण आहे की जे निळवंडे धरण जे 53 वर्ष रखडलं आणि त्याचं 53 वर्षांनी पाणी येऊन आज शेतकऱ्यांना कुठंतरी ते पाणी मिळायची आशा होती आणि त्यांच्या जवळून ते पाणी जेव्हा जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनात जी तीव्र अशी संतापाची लाट आली आणि त्या लाटेचा परिणाम होता कालचा समृद्धी महामार्ग रोखणं. आपण सर्व अधिकारी जे निळवंड्यातील संबंधित अधिकारी आहे, अधीक्षक आहे, यांना भेटून त्यांना निवेदन दिली होती की खाली जी 182 गाव आहे त्यापैकी आपण आता डाव्या कालव्यानी 40 गावांना पाणी देऊ शकत नाही, बाकीचे निम्मे गावं उजव्या कालव्यावर आहे. आणि जी गावं आहेत उदाहरणार्थ जी आमच्या 14 किलोमीटर एंडला जी चारी करून पाणी सोडलेलं आहे ते तळेगाववरून चिंचोलीच्या नदीने देवकवट्यावरून सायाळे मलडोल आणि वारेगाव, पाथर खुर्द आणि बहादरपूर इथं पाणी गेलं असतं. परंतु सदर अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे म्हणेल, त्यांच्या चुकीमुळे सदर मलडोलीचे 2 बंधारे रिकामे राहिलेले आहे, सायाळेचा एकच बंधारा भरलेला आहे. खाली वारेगाव असेल, पात्रखुर्द असेल, बहादरपूर असेल, ह्या गावांना पाणीच गेलेलं नाही. अधिकाऱ्यांनी या चुकीच्या नियोजनामुळे एवढ्याही सर्व शेतकऱ्यांचा जो संताप झाला त्याचा परिणाम काल रस्ता रोको झालेला आहे. जर अधिकाऱ्यांनी आता मीटिंग घेऊन सांगितलेले का आम्ही मीटिंग घेऊन पाणी सोडतो, आम्हाला तसं लेखी दिलेलं आहे, परंतु जर अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं नाही तर पुढला रस्ता रोको हा नक्कीच सर्व बायका मुलं घेऊन ठिय्या आंदोलन करू, सर्व जनावरं वगैरे सर्व घेऊन त्या समृद्धी महामार्गावर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज ऐकलं की आमच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल केले. ठीक आहे, असे शेतकऱ्यांसाठी आम्ही कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे हा एकच उद्देश आहे. इथं कुठलाही राजकारण करत नाहीये. ही समाज सेवा म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि यांना पाणी मिळालंच पाहिजे हा उद्देश आहे. आणि माझी एक आपल्या मार्फत सर्व सरकारला विनंती आहे की आपण स्वतः बघावं, अधिकाऱ्यांनी चुकीचं रिपोर्टिंग करून पाणी बंद केलेलं आहे, ते पाणी त्वरित या गावांना सोडण्यात यावं, नाहीतर याचा उद्रेकाचा सर्व होणारा परिणाम आणि याच्या जर उद्या जीवितहानी झाली या रस्त्यावर याला सरकार जबाबदार असेल, याला पाटबंधाऱ्याचे अधिकारी जबाबदार असेल. या प्रसंगी एवढं सांगतो. आणि अजून
माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. आपण कितीही गुन्हे दाखल केले, आम्ही जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. अशा शेतकऱ्यांसाठी कितीही केसेस अंगावर घेऊ, पण त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरल्यानं या ठिकाणी वाहन कोंडी निर्माण झाली होती. यामुळे दंगा नियंत्रण पथक तैनात करून तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळवून देऊ असं आश्वासन देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुका लढवून विजय मिळवला. मात्र यानंतर त्यांना या 182 गावांचा विसर पडलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर एकीकडे आपल्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं कितपत योग्य असा प्रश्न देखील आता या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टनुसार ग्रॅच्युटी देण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं 8 महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. मात्र 8 महिने उलटून देखील शासन स्तरावर याबाबत अंमलबजावणी केली जात नाहीये. या निर्णयाची तातडीने ही अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. अंगणवाडी केंद्रातील बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी स्मार्टफोन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि हा दर्जा मिळेपर्यंत त्यांना 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावे. यांसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. गेल्या 4 डिसेंबरपासून राज्यासह नाशिकमधील अंगणवाडी कर्मचारी यांनी बेमुदत संपाचं हत्यार हाती घेतलंय. मात्र अद्यापही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला जात नाहीये. एकीकडे विविध मुद्द्यांचं राजकारण करत भाजपकडून आंदोलनं केली जातात, मात्र दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असो किंवा इतर प्रश्न याकडे मात्र सत्ताधाऱ्यांकडून लक्ष दिलं जात नसल्यानं राज्यातील शिंदे भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा.
काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या वतीनं छापा टाकण्यात आला। या छाप्यामध्ये आयकर विभागाने साहू यांच्या घरातून जवळपास 350 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे। दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं नाशिकमध्ये बघायला मिळालं। नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक फोटोला आणि पुतळ्याला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यानं परिसर दणाणून निघाला होता। खासदार हिरेन साहू यांच्याकडे आजच्या सकाळच्या बातम्यांपर्यंत 345 कोटी ही बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे। ते काँग्रेसचे 3 वेळेस खासदार होते। झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये ज्या राज्याची अवस्था ही अतिशय बिकट आहे त्या राज्यामध्ये एवढा पैसा येतो कुठून? आम्हाला असं वाटतं की हा पैसा ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाची रक्कम ते सांभाळत होते आणि खऱ्या अर्थाने ते पैशाचा महापूर त्यांच्याकडे जो सापडलेला आहे तर मला वाटतं की ह्या भ्रष्ट काँग्रेसने लोकांच्या घशातला पैसा काढून स्वतःच्या खिशात घातलेला आहे आणि देशोघडीला लावलेला आहे। त्यांनी आतापर्यंत विकासाचे कोणतेही कामं न करता फक्त आपले खिसे भरणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे। ह्या 345 कोटी रुपये जेव्हा कॅश स्वरूपामध्ये एखाद्या खासदाराकडे सापडतात तर मला असं वाटतं की हे देशाचं दुर्दैव आहे आणि देशाला म्हणजे आपण तो की विकासाच्या खाईत न नेता विकासासोबत न नेतात म्हणजे अगदी देशजोडीला लावण्याचं काम काँग्रेस हे करत आहे। मला वाटतं की काँग्रेस जेव्हा झारखंडमध्ये मला वाटतं की 2024च्या निवडणुकींसाठी हा पैसा त्यांनी जमा केला होता का ही सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे। आणि जेव्हा जनतेचे प्रश्न न उचलता अशा प्रकारचा पैसा जेव्हा एखादा पक्ष गोळा करत असेल तर त्या पक्षावरती जनतेने कितपत विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत त्यांना निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे। मोदींनी खऱ्या अर्थाने देश सफाई करणं किंवा देशाचं क्लिनिंग करणं ह्या लोकांना म्हणजे राज्यातनं 3 राज्यांच्या निवडणुकामध्ये दिसतं आहे की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये जेव्हा मोदी निवडून आले तर हे लोकांपर्यंत पोहोचलेल्या योजनांचं यश आहे। आणि हिरेन साहू यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यांनी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी देखील केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। 70 वर्ष देश लुटला, काँग्रेसनं फक्त पैसा खाल्ला अशा आशयाचं बॅनर देखील यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या हातात बघायला मिळालं। धीरज साहू याच्याकडे मिळून आलेल्या संपत्तीनंतर भाजप महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून यावेळी त्यांनी धीरज साहूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं। मात्र धीरज साहू प्रकरणी रस्त्यावर उतरलेली भाजप कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी म्हणून बळीराजा रस्त्यावर उतरलेला असताना कांदा प्रश्न अग्रस्थानी ठेवून रस्त्यावर उतरून कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देणार का की विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्यातच धन्यता मानून पुन्हा एकदा सोयीचं राजकारण करत गप्प बसणार हे बघणं आता मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्लाबोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच या न त्या कारणाने मेटाकुटीला आलेले असतात।
कांद्याला जरा कुठे चांगला भाव मिळाला की शासनाकडून निर्यात बंदीसारखं धोरण लागू केलं जातं आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या वाटेला मनस्ताप येतो. काही दिवसांपूर्वी शासनाने निर्यात बंदी लागू केली. ही बंदी तातडीने मागे घेण्यात यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी मोर्चा काढला होता. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथून सुरू झालेला हा मोर्चा दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये धडकला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांनी अशोक स्तंभावरच ठिय्या मांडला व पवारांच्या घरी जाऊ द्या अन्यथा त्यांना या ठिकाणी बोलवा असा आग्रह धरला. यामुळे पोलिसांना मोर्चेकऱ्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली. तर या कांदा उत्पादकांनी आपल्या व्यथा पोलिसांसमोरच मांडायला सुरुवात केल्यानं सर्वच जण भारावून गेले होते. सगळ्यांचं जर तसं धोरण असेल तर आपण जायचं कुठं हा प्रश्न आम्हाला तरी सांगा. 2 बुक आम्ही शिकलो साहेब, 1-2 मार्कावरून पोलीस नाही झालो, पण ते शिक्षण इतकं बोचतंय ना. पोलीस झालो असतो तर तुमच्यासारखा त्या ठिकाणी वरिष्ठाचा अधिकार घेऊन काठी घेऊन इथं माझा दिवस तरी कटवला असता. तिथं कटत नाही ना साहेब. डोळ्या देखत मरण कुटुंबाचं पाहवत नाही ना साहेब. हे मरण पत्करलेलं. मग 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा 2017चा त्या ठिकाणी अहवाल आहे ना. मग त्या 4 लाखाचा आकडा हो का तुमच्या गोळीनं मरू हे सांगा. तुम्ही जे सांगाल ते पत्करायला तयार आहे, तुम्ही जे सांगाल ते स्वीकारायला तयार आहे. पण आम्ही जगावं की मरावं हे सांगा. फक्त जगा म्हणत असाल तर जाऊ द्या, मरा म्हणत असाल तर पिस्तूल काढा आणि या छाताडात गोळी घाला. स्वीकारतो तुमचं मतदान. माझा आई बाप कोणीच येणार नाही तुमच्यावर, कारण त्यांना जगायचं पडलं. त्यांना कुठं न्याय मागायचं माहिती आहे. त्यांना न्याय मागायचं माहीत असतं तर आमचे लोकप्रतिनिधी इथं या ठिकाणी वातानुकूलित नागरी सुविधांच्या एरियामध्ये येऊन त्या ठिकाणी सेटल झाले असते का? आमच्याकडं लाख रुपयाचं घर देता म्हणे सरकार, लाख रुपयाचं मदत करते घर बांधायला, आणि घ्यायला गेलं तर सिमेंटही स्वस्त नाही. ते आम्हाला 5 लाख रुपये ओतायला भाग पाडतं सरकार. आम्ही 4 लाखाचं कर्ज करतो, तुमचे लाख घेतो, ते पुन्हा 4 लाखाचं कर्ज फेडायसाठी कांदे उपटायची वाट पाहतो. कांदे उपटायची वेळ येते, ते कर्ज भरायची वेळ येते आणि तुम्ही त्या ठिकाणी आमचे हत्यारं बंद करून टाकता. आमच्या खिशात येणारे पैसे तुम्ही हिसकावून घेतात, दरोडेखोरी करतात. मग सांगा, ते कर्ज खरं आमचं का सरकारचं? ते 4 लाख रुपयाचं कर्ज कुणाचं? मग ज्या वेळेस आम्ही कधी म्हणतो की तुम्ही आमचे त्यावेळेस बाजार पाडले म्हणून ते 4 लाख शिल्लकीत राहिले, त्यावेळेस तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी लेख लिहितात, शेतकऱ्याला माजवू नका, शेतकऱ्याला सारखी अनुदानं देऊ नका. मग शेतकऱ्याला नागवू नका असं का म्हणत नाही तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी? यावेळेस ज्यावेळेस त्याचे 40 रुपये कांदे त्या ठिकाणी विकायला जात असताना तुमची लेखणी का चालत नाही का शेतकऱ्याला नागवू नका असं म्हणायला? त्या नागवण्याच्या वेळेची परिस्थिती आणि मग आम्हाला माजवण्याच्या वेळेची परिस्थिती यामधलं अंतर वस्तुस्थितीनं सांगा, कोण तयार केलं? आम्हाला शिक्षण सुद्धा सावत्रपणाचं. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अशोक स्तंभावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यानं 4ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर वाहतूक ठप्प झाल्यानं ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली. दरम्यान यावेळी भारती पवार यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन भारती पवार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये संपर्क साधून दिल्यानंतर पियुष गोयल यांच्यासोबत याबाबत चर्चा करून पुन्हा एकदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी या संदर्भात मागणी करणार असल्याचं आश्वासन पवार यांनी दिल्याने हा मोर्चा मागे घेण्यात आला. मात्र लवकरात लवकर निर्यात बंदी मागे घेण्यात आली नाही तर येत्या काळात बिऱ्हाड आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आलाय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.
अधिकाऱ्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील 182 गावांना मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नरच्या पूर्व भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे निळवंडेचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं बघायला मिळतंय. आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र त्यानंतर आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. या शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील आणि एक नाही तर अनेक गुन्हे या बळीराजासाठी अंगावर घेण्याची तयारी असल्याचा पावित्रा यावेळी भागवत आरोटे यांनी बोलून दाखवला. काल आपण बघितलं असेल की अचानक सरकारच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात जो समृद्धी महामार्ग रोखावा लागला, तो 182 गावांचा पाण्याचा प्रश्न होता. खरं बघितलं तर अधिकाऱ्यांनी आणि तेथील आमदार असतील, खासदार असतील, हे काम लोकप्रतिनिधींचं आहे की लोकप्रतिनिधींनी जाऊन सदर हा प्रश्न मांडला पाहिजे. आणि जे शेतकऱ्यांनी 153 वर्ष वाट बघितली, 182 गावाचा जो प्रश्न आहे हा त्यांनी सोडवायला पाहिजे होता. खरं तर जर असं भारतात एकच उदाहरण आहे की जे निळवंडे धरण जे 53 वर्ष रखडलं आणि त्याचं 53 वर्षांनी पाणी येऊन आज शेतकऱ्यांना कुठंतरी ते पाणी मिळायची आशा होती आणि त्यांच्या जवळून ते पाणी जेव्हा जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनात जी तीव्र अशी संतापाची लाट आली आणि त्या लाटेचा परिणाम होता कालचा समृद्धी महामार्ग रोखणं. आपण सर्व अधिकारी जे निळवंड्यातील संबंधित अधिकारी आहे, अधीक्षक आहे, यांना भेटून त्यांना निवेदन दिली होती की खाली जी 182 गाव आहे त्यापैकी आपण आता डाव्या कालव्यानी 40 गावांना पाणी देऊ शकत नाही, बाकीचे निम्मे गावं उजव्या कालव्यावर आहे. आणि जी गावं आहेत, उदाहरणार्थ जी आमच्या 14 किलोमीटर एंडला जी चारी करून पाणी सोडलेलं आहे ते तळेगाव वरून चिंचोलीच्या नदीने देवकवट्यावरून सायाळे मलडोल आणि वारेगाव, पाथर खुर्द आणि बहादरपूर इथं पाणी गेलं असतं. परंतु सदर अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे म्हणेल, त्यांच्या चुकीमुळे सदर मलडोलीचे 2 बंधारे रिकामे राहिलेले आहे, सायाळ्याचा एकच बंधारा भरलेला आहे. खाली वारेगाव असेल, पात्रखुर्द असेल, बहादरपूर असेल, ह्या गावांना पाणीच गेलेलं नाही. अधिकाऱ्यांनी या चुकीच्या नियोजनामुळे सरकार एवढ्याही सर्व शेतकऱ्यांचा जो संताप झाला त्याचा परिणाम काल रस्ता रोको झालेला आहे. जर अधिकाऱ्यांनी आता मीटिंग घेऊन सांगितलेले का आम्ही मीटिंग घेऊन पाणी सोडतो, आम्हाला तसं लेखी दिलेलं आहे, परंतु जर अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं नाही तर पुढला रस्ता रोको हा नक्कीच सर्व बायका मुलं घेऊन ठिय्या आंदोलन करू, सर्व जनावरं वगैरे सर्व घेऊन त्या समृद्धी महामार्गावर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज ऐकलं की आमच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल केले. ठीक आहे, असे शेतकऱ्यांसाठी आम्ही कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे हा एकच उद्देश आहे. इथं कुठलाही राजकारण करत नाहीये. ही समाज सेवा म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि यांना पाणी मिळालंच पाहिजे हा उद्देश आहे. आणि माझी एक आपल्या मार्फत सर्व सरकारला विनंती आहे की आपण स्वतः बघावं, अधिकाऱ्यांनी चुकीचं रिपोर्टिंग करून पाणी बंद केलेलं आहे, ते पाणी त्वरित या गावांना सोडण्यात यावं, नाहीतर याचा उद्रेकाचा सर्व होणारा परिणाम आणि याच्या जर उद्या जीवितहानी झाली या रस्त्यावर याला सरकार जबाबदार असेल, याला पाटबंधाऱ्याचे अधिकारी जबाबदार असेल. या प्रसंगी एवढं सांगतो. आणि अजून माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. आपण कितीही गुन्हे दाखल केले, आम्ही जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. अशा शेतकऱ्यांसाठी कितीही केसेस अंगावर घेऊ, पण त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरल्यानं या ठिकाणी वाहन कोंडी निर्माण झाली होती.
यामुळे दंगा नियंत्रण पथक तैनात करून तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळवून देऊ असं आश्वासन देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुका लढवून विजय मिळवला. मात्र यानंतर त्यांना या 182 गावांचा विसर पडलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर एकीकडे आपल्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं कितपत योग्य असा प्रश्न देखील आता या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. आपल्याला सरकार आमच्या हक्काच्या आपल्याला सरकार आपल्याला सरकार. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टनुसार ग्रॅच्युटी देण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं 8 महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. मात्र 8 महिने उलटून देखील शासन स्तरावर याबाबत अंमलबजावणी केली जात नाहीये. या निर्णयाची तातडीने ही अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. अंगणवाडी केंद्रातील बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची रक्कम वाढवण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी स्मार्टफोन देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि हा दर्जा मिळेपर्यंत त्यांना 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावे. यांसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. आपल्याला सरकार आमच्या हक्काच्या आपल्याला सरकार आपल्याला सरकार. गेल्या 4 डिसेंबरपासून राज्यासह नाशिकमधील अंगणवाडी कर्मचारी यांनी बेमुदत संपाचं हत्यार हाती घेतलंय. मात्र अद्यापही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला जात नाहीये. एकीकडे विविध मुद्द्यांचं राजकारण करत भाजपकडून आंदोलनं केली जातात. मात्र दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असो किंवा इतर प्रश्न याकडे मात्र सत्ताधाऱ्यांकडून लक्ष दिलं जात नसल्यानं राज्यातील शिंदे भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या वतीनं छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये आयकर विभागाने साहू यांच्या घरातून जवळपास 350 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं नाशिकमध्ये बघायला मिळालं.
नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक फोटोला आणि पुतळ्याला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यानं परिसर दणाणून निघाला होता। हिरेन साहू यांच्याकडे आजच्या सकाळच्या बातम्यांपर्यंत 3,45 कोटी ही बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे। ते काँग्रेसचे 3 वेळेस खासदार होते। झारखंडसारख्या छोट्या राज्यामध्ये ज्या राज्याची अवस्था ही अतिशय बिकट आहे त्या राज्यामध्ये एवढा पैसा येतो कुठून? आम्हाला असं वाटतं की हा पैसा ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाची रक्कम ते सांभाळत होते आणि खऱ्या अर्थाने ते पैशाचा महापूर त्यांच्याकडे जो सापडलेला आहे। तर मला वाटतं की ह्या भ्रष्ट काँग्रेसने लोकांच्या घशातला पैसा काढून स्वतःच्या खिशात घातलेला आहे आणि देशोघडीला लावलेला आहे। त्यांनी आतापर्यंत विकासाचे कोणतेही कामं न करता फक्त आपले खिसे भरणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे। ह्या 345 कोटी रुपये जेव्हा कॅश स्वरूपामध्ये एखाद्या खासदाराकडे सापडतात तर मला असं वाटतं की हे देशाचं दुर्दैव आहे आणि देशाला म्हणजे आपण तो की विकासाच्या खाईत न नेता विकासासोबत न नेतात म्हणजे अगदी देशधोडीला लावण्याचं काम काँग्रेस हे करत आहे। मला वाटतं की काँग्रेस जेव्हा झारखंडमध्ये मला वाटतं की 2024च्या निवडणुकींसाठी हा पैसा त्यांनी जमा केला होता का ही सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे। आणि जेव्हा जनतेचे प्रश्न न उचलता अशा प्रकारचा पैसा जेव्हा एखादा पक्ष गोळा करत असेल तर त्या पक्षावरती जनतेने कितपत विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत त्यांना निवडून द्यायचं हा मोठा प्रश्न आहे। मोदींनी खऱ्या अर्थाने देश सफाई करणं किंवा देशाचं क्लिनिंग करणं ह्या लोकांना म्हणजे राज्यातनं 3 राज्यांच्या निवडणुकामध्ये दिसतं आहे की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये जेव्हा मोदी निवडून आले तर हे लोकांपर्यंत पोहोचलेल्या योजनांचं यश आहे। आणि हिरेन साहू यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यांनी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी देखील केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। 70 वर्ष देश लुटला, काँग्रेसनं फक्त पैसा खाल्ला अशा आशयाचं बॅनर देखील यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या हातात बघायला मिळालं। धीरज साहू याच्याकडे मिळून आलेल्या संपत्तीनंतर भाजप महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून यावेळी त्यांनी धीरज साहूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं। मात्र धीरज साहू प्रकरणी रस्त्यावर उतरलेली भाजप कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी म्हणून बळीराजा रस्त्यावर उतरलेला असताना कांदा प्रश्न अग्रस्थानी ठेवून रस्त्यावर उतरून कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देणार का की विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्यातच धन्यता मानून पुन्हा एकदा सोयीचं राजकारण करत गप्प बसणार हे बघणं आता मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्लाबोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। हुकुमशाही नहीं चलेगी, ये हुकुमशाही नहीं चलेगी। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच यानं त्या कारणाने मेटाकुटीला आलेले असतात। कांद्याला जरा कुठे चांगला भाव मिळाला की शासनाकडून निर्यात बंदीसारखं धोरण लागू केलं जातं आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या वाटेला मनस्ताप येतो। काही दिवसांपूर्वी शासनाने निर्यात बंदी लागू केली। ही बंदी तातडीने मागे घेण्यात यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी मोर्चा काढला होता।
प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथून सुरू झालेला हा मोर्चा दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये धडकला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांनी अशोक स्तंभावरच ठिय्या मांडला व पवारांच्या घरी जाऊ द्या अन्यथा त्यांना या ठिकाणी बोलवा असा आग्रह धरला. यामुळे पोलिसांना मोर्चेकऱ्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली. तर या कांदा उत्पादकांनी आपल्या व्यथा पोलिसांसमोरच मांडायला सुरुवात केल्यानं सर्वच जण भारावून गेले होते. सगळ्यांचं जर तसं धोरण असेल तर आपण जायचं कुठं हा प्रश्न आम्हाला तरी सांगा. 2 बुकं आम्ही शिकलो साहेब, 1-2 मार्कावरून पोलीस नाही झालो, पण ते शिक्षण इतकं बोचतंय ना. पोलीस झालो असतो तर तुमच्यासारखा त्या ठिकाणी वरिष्ठाचा अधिकार घेऊन काठी घेऊन इथं माझा दिवस तरी कटवला असता. तिथं कटत नाही ना साहेब. डोळ्या देखत मरण कुटुंबाचं पाहवत नाही ना साहेब. हे मरण पत्करलेलं. मग 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा 2017चा त्या ठिकाणी अहवाल आहे ना. मग त्या 4 लाखाचा आकडा हो का तुमच्या गोळीनं मरू हे सांगा. तुम्ही जे सांगाल ते पत्करायला तयार आहे, तुम्ही जे सांगाल ते स्वीकारायला तयार आहे. पण आम्ही जगावं की मरावं हेच सांगा. फक्त जगा म्हणत असाल तर जाऊ द्या, मरा म्हणत असाल तर पिस्तूल काढा आणि या छाताडात गोळी घाला. स्वीकारतो तुमचं मत. माझा आई बाप कोणीच येणार नाही तुमच्यावर, कारण त्यांना जगायचं पडलं. त्याला कुठं न्याय मागायचं माहिती आहे. त्यांना न्याय मागायचं माहीत असतं तर आमचे लोकप्रतिनिधी इथं या ठिकाणी वातानुकूलित नागरी सुविधांच्या एरियामध्ये येऊन त्या ठिकाणी सेटल झाले असते का? आमच्याकडं लाख रुपयाचं घर देता म्हणे सरकार, लाख रुपयाचं मदत करते घर बांधायला, आणि घ्यायला गेलं तर सिमेंटही स्वस्त नाही. ते आम्हाला 5 लाख रुपये ओतायला भाग पाडतं सरकार. आम्ही 4 लाखाचं कर्ज करतो, तुमचे लाख घेतो, ते पुन्हा 4 लाखाचं कर्ज फेडायसाठी कांदे उपटायची वाट पाहतो. कांदे उपटायची वेळ येते, ते कर्ज भरायची वेळ येते आणि तुम्ही त्या ठिकाणी आमचे हत्यारं बंद करून टाकता. आमच्या खिशात येणारे पैसे तुम्ही हिसकावून घेतात, दरोडेखोरी करतात. मग सांगा, ते कर्ज खरं आमचं का सरकारचं? ते 4 लाख रुपयाचं कर्ज कुणाचं? मग ज्या वेळेस आम्ही कधी म्हणतो की तुम्ही आमचे त्यावेळेस बाजार पाडले म्हणून ते 4 लाख शिल्लकीत राहिले, त्यावेळेस तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी लेख लिहितात, शेतकऱ्याला माजवू नका, शेतकऱ्याला सारखी अनुदानं देऊ नका. मग शेतकऱ्याला नागवू नका असं का म्हणत नाही तुमच्यासारखे निवृत्त अधिकारी? यावेळेस ज्यावेळेस त्याचे 40 रुपये कांदे त्या ठिकाणी विकायला जात असताना तुमची लेखणी का चालत नाही का शेतकऱ्याला नागवू नका असं म्हणायला? त्या नागवण्याच्या वेळेची परिस्थिती आणि मग आम्हाला माजवण्याच्या वेळेची परिस्थिती यामधलं अंतर वस्तुस्थितीनं सांगा, कोण तयार केलं? आम्हाला शिक्षण सुद्धा सावत्रपणाचं. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अशोक स्तंभावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यानं 4ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर वाहतूक ठप्प झाल्यानं ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागली. दरम्यान यावेळी भारती पवार यांच्या स्वीय सहाय्यकांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन भारती पवार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये संपर्क साधून दिल्यानंतर पियुष गोयल यांच्यासोबत याबाबत चर्चा करून पुन्हा एकदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी या संदर्भात मागणी करणार असल्याचं आश्वासन पवार यांनी दिल्याने हा मोर्चा मागे घेण्यात आला. मात्र लवकरात लवकर निर्यात बंदी मागे घेण्यात आली नाही तर येत्या काळात बिऱ्हाड आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आलाय. जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अधिकाऱ्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील 182 गावांना मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नरच्या पूर्व भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केलं। यामुळे निळवंडेचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं बघायला मिळतंय। आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली। मात्र त्यानंतर आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले। या शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील आणि एक नाही तर अनेक गुन्हे या बळीराजासाठी अंगावर घेण्याची तयारी असल्याचा पावित्रा यावेळी भागवत आरोटे यांनी बोलून दाखवला। काल आपण बघितलं असेल की अचानक सरकारच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात जो समृद्धी महामार्ग रोखावा लागला तो 182 गावांचा पाण्याचा प्रश्न होता। खरं बघितलं तर अधिकाऱ्यांनी आणि तेथील आमदार असतील, खासदार असतील, हे काम लोकप्रतिनिधींचं आहे की लोकप्रतिनिधींनी जाऊन सदर हा प्रश्न मांडला पाहिजे। आणि जे शेतकऱ्यांनी 153 वर्ष वाट बघितली, 182 गावाचा जो प्रश्न आहे हा त्यांनी सोडवायला पाहिजे होता। खरं तर जर असं भारतात एकच उदाहरण आहे की जे निळवंडे धरण जे 53 वर्ष रखडलं आणि त्याचं 53 वर्षांनी पाणी येऊन आज शेतकऱ्यांना कुठंतरी ते पाणी मिळायची आशा होती आणि त्यांच्या जवळून ते पाणी जेव्हा जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनात जी तीव्र अशी संतापाची लाट आली आणि त्या लाटेचा परिणाम होता कालचा समृद्धी महामार्ग रोखणं। आपण सर्व अधिकारी जे निळवंड्यातील संबंधित अधिकारी आहे, अधीक्षक आहे, यांना भेटून त्यांना निवेदन दिली होती की खाली जी 182 गाव आहे त्यापैकी आपण आता डाव्या कालव्यानी 40 गावांना पाणी देऊ शकत नाही, बाकीचे निम्मे गावं उजव्या कालव्यावर आहे आणि जी गावं आहेत उदाहरणार्थ जी आमच्या 14 किलोमीटर एंडला जी चारी करून पाणी सोडलेलं आहे ते तळेगाववरून चिंचोलीच्या नदीने देवकवट्यावरून सायाळे मलडोन आणि वारेगाव, पाथर खुर्द आणि बहादरपूर इथं पाणी गेलं असतं। परंतु सदर अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे म्हणेल, त्यांच्या चुकीमुळे सदर मलडोनीचे 2 बंधारे रिकामे राहिलेले आहे, सायाळ्याचा एकच बंधारा भरलेला आहे। खाली वारेगाव असेल, पात्रखुर्द असेल, बहादरपूर असेल, ह्या गावांना पाणीच गेलेलं नाही। अधिकाऱ्यांनी या चुकीच्या नियोजनामुळे सरकार एवढ्याही सर्व शेतकऱ्यांचा जो संताप झाला त्याचा परिणाम काल रस्ता रोको झालेला आहे। जर अधिकाऱ्यांनी आता मीटिंग घेऊन सांगितलेले का आम्ही मीटिंग घेऊन पाणी सोडतो, आम्हाला तसं लेखी दिलेलं आहे, परंतु जर अधिकाऱ्यांनी पाणी सोडलं नाही तर पुढला रस्ता रोको हा नक्कीच सर्व बायका मुलं घेऊन ठिय्या आंदोलन करू, सर्व जनावर वगैरे सर्व घेऊन त्या समृद्धी महामार्गावर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज ऐकलं की आमच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल केले, ठीक आहे, असे शेतकऱ्यांसाठी आम्ही कितीही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे हा एकच उद्देश आहे। इथं कुठलाही राजकारण करत नाहीये, ही समाज सेवा म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि यांना पाणी मिळालंच पाहिजे हा उद्देश आहे। आणि माझी एक आपल्या मार्फत सर्व सरकारला विनंती आहे की आपण स्वतः बघावं, अधिकाऱ्यांनी चुकीचं रिपोर्टिंग करून पाणी बंद केलेलं आहे, ते पाणी त्वरित या गावांना सोडण्यात यावं, नाहीतर याचा उद्रेकाचा सर्व होणारा परिणाम आणि याच्या जर उद्या जीवितहानी झाली या रस्त्यावर याला सरकार जबाबदार असेल, याला पाटबंधाऱ्याचे अधिकारी जबाबदार असेल, या प्रसंगी एवढं सांगतो। आणि अजून माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही, आपण कितीही गुन्हे दाखल केले, आम्ही जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू, अशा शेतकऱ्यांसाठी कितीही केसेस अंगावर घेऊ, पण त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरल्यानं या ठिकाणी वाहन कोंडी निर्माण झाली होती। यामुळे दंगा नियंत्रण पथक तैनात करून तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळवून देऊ असं आश्वासन देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुका लढवून विजय मिळवला। मात्र यानंतर त्यांना या 182 गावांचा विसर पडलाय की काय
असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर एकीकडे आपल्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं कितपत योग्य असा प्रश्न देखील आता या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.